सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भाजपच्या राज्याची यंदा प्रथमच धुळ्यातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच यंदा प्रथमच भाजपचा राजा आमचा लाडका गणपती बाप्पा विराजमान होत आहे। याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे। उद्या गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळामध्ये होते, त्यामुळे आमचे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या भागातील गणेश मंडळाच्या ठिकाणी राहतील। म्हणूनच आज आम्ही भाजपचा राजाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी यावेळी दिली आहे। फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून भाजपाच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी बोलताना सांगितले की धुळे महानगरपालिकेत भाजपा पुन्हा बहुमताने निवडून येईल। भाजपाला 50+ सीट गणरायाच्या कृपेने मिळणार आहे, असा विश्वास महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केलाय। शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथून भाजपाच्या राजाची एक दिवस आधीच मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीने गणराज भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज भाजपच्या राजाची श्रीराम मंदिर येथून वाजत गाजत मिरवणूक निघलेली आहे व उद्या आम्ही गणरायाची उद्या स्थापना करणार आहोत। प्रत्येक चौकात प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या चौकात गणपती असल्या कारणाने आम्ही ही मिरवणूक, ही शोभायात्रा एक दिवस अगोदर काढली आहे आणि विसर्जन देखील 9व्या दिवशीच आम्ही करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी सहभाग घेता येईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे। आणि धुळे शहरात यापुढे माझी जोपर्यंत हयाती आहे तोपर्यंत भाजपचा गणपती कायम कसा बसेल यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे। निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात एक नंबरचं ऑफिस तयार होत आहे आणि त्या ऑफिसमध्ये धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट असं हायटेक ऑफिस होत आहे आणि लवकरच येथे एक महिन्याच्या आत या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार आहोत। पण त्याच्या अगोदर परमेश्वराची अशी कृपा आहे की त्याच ऑफिसमध्ये गणरायाची सुरुवातीचं हे प्रथमच वर्ष आहे आणि ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर गणराया त्या ठिकाणी गणरायांचं आगमन होत आहे। मला निश्चित खात्री आहे की गणरायाचं आगमन ही आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय शुभ घटना आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदू बहुल भागात 100% निश्चित सर्व सीट निवडून कसे येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत। निश्चितच 50+ सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे।